आजीच्या आणि बाबाची किती झालं उठून बस बनेल पण परत एकदा एक्सप्लेन कर. तसं हे ना इथूनच फ्रॅक्चर होतं नाही का जॉईंट म्हणून. आता मला दुसरीला असतं तसं जवळपास त्याला म्हणजे आता माझं सर्व्हिस चालू आहे ना म्हणजे दुसरीला आपण जे काही व्हायचं तर तेव्हा तर काही त्रास जाणवला नाही पण आता 4-5 महिन्यापासून वर्कआउट चालू केलं आहे सर. वर्कआउट करताना जेव्हा आपण जोर वगैरे काढतो कधी कधी कळ लागते कधी कधी लागत नाही आणि मग जेव्हा डंबल्स वगैरे आपण वेट वगैरे उचलतो तेव्हा पण कळ लागतं सर. तुकलं नाही ओके इथे काहीच नाही फक्त इथे कळलं. हां हा जो पुरुष आहे सर हां मुंग येत आहे आता नाही पण तो डोकं इकडे पाडलं पुन्हा खाली आता पाठीमागे हाताला झटका द्यायची सवय आहे तुम्हाला. हो झटका द्या हो सर हो सर इथं सर जिडे दुखलं तिथे सांगा. हो दुखलं थोडंसं दुखतं सर. हो इथे जास्त दुखतं. हो इकडे काहीच नाही इथं दुखतं. हो हे कुठे झोपलं जास्त झोपले किंवा झोपतच नाही नाही मी खुशीवर झोपतो सर. या खांद्यावर हो हा पण दुखतो इथे. हो सर थोडं आता मी काय तुमच्या मानेमध्ये C4.6 मध्ये प्रॉब्लेम वेटच होऊ दे बरं. आता ही जी नस असते ही नस ब्रेनला छातीला पाठीला शोल्डरला एल्बोला पंजाला कनेक्ट असते. तर तुमच्याकडनं परत परत काहीतरी चुकी होते गोष्ट दोन येणार मात बोलणार मानेला तर ती जी सर्वाइकल नावाची नस आहे कुठून बसायची तर मानेमध्ये C4-5-6 मध्ये प्रॉब्लेम आहे. तर त्या ठिकाणी सर्वाइकल नावाची जी नस आहे ते इथून शोल्डरला कनेक्ट असते टेनिस एल्बोला कनेक्ट असते. तर ती सर्वाइकल नावाची वेन ब्लॉक झाल्यामुळे दबल्यामुळे इथून ब्लड सर्क्युलेशन शोल्डरला टेनिस एल्बोला होत नाही. देवाने आपल्याला एक वरदान दिलंय दिवसभरात हजारो सेल्स डेट होता तर रात्रीतनं परत रिजनरेट होतं. तुमचा जो पूर्वी फ्रॅक्चर झालेला लहानपणी त्याचा नाताचा काही संबंध नाही काहीच संबंध. पण आता काय झालं त्याला पाहिजे त्या प्रमाणात ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे तुम्ही काय करता दिवसभरात हजारो सेल्स डेट करता. त्या कशा हाताला झटका देणं चुकीचे काहीतरी अजून वेगळं वर्कआउट करणं तर त्याच्याने तुमच्या ज्या सेल्स डेट होत आहे तर ते ऑटोमॅटिक रिजनरेट व्हायला पाहिजे त्या रिजनरेट होत नाही म्हणून मल्टिपल डेज त्या सेल्स डेट होत होत या ठिकाणी झीज झाली एल्बो मध्ये ह्या बॉल मध्ये यालाच म्हणा टेनिस एल्बोचा प्रॉब्लेम असं नाही. म्हणजे हा आजार सचिन तेंडुलकरला पण झाला होता अजून रिकव्हर नाही. तुम्ही ते मॅच मध्ये खेळताना बघितलं असेल सचिन तेंडुलकर असा झटके द्यायचा खटाक 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 मारायचा. त्याचा पण हाच प्रॉब्लेम होता की इथून ब्लड सर्क्युलेशन शोल्डरला एल्बोला होत नाही. तो अमेरिकेत जाऊन पण त्याचा अजून पण हा आजार बरा नाही का त्याचं कारण की डॉक्टर फक्त इथं ट्रीटमेंट करतो. तुम्ही माझ्याकडे जरी किंवा कोणत्याही डॉक्टरकडे याच्यावर जर ट्रीटमेंट केली तुम्ही बरे होणार नाही. त्याचा मेन रिझन त्याला ब्लड सर्क्युलेशन करणार जी नस आहे ती चालू व्हायला पाहिजे. आता ही जी नस आहे इथं पण का नाही इथं दाबलं तर दुखेल बघा आणि इथं दाबलं तर अजिबात नाही. मी दाबायच्या आधी तुम्हाला सांगतो जाणवतं सर. ही जी वेन्स आहे ही याला कनेक्ट आहे इकडे दाबलं तर दुखल तेच इकडे दाबलं तर नाही दुखल. हे कधी जास्त दुखल उशी जास्त घेतली ट्रॅव्हलिंग केलं मानेला झटका दिला वजन उचललं डोक्यावर खांद्यावर वजन घेतलं तेव्हा हा भाग जास्त त्रास. आता याला म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस. जेव्हा ही नस चालू होईल तुमच्या चुका बंद होतील आजार परमनंट जाईल पण तुमच्याकडनं परत परत चुका झाल्या हा त्रास तुम्हाला परत देईल असं. आता याला म्हणतात टेनिस एल्बोचा प्रॉब्लेम पण तुम्ही याच्यावर मरेपणा जरी ट्रीटमेंट केली याचं मूळ जर शोधला नाही बरा होणार नाही. आता हा जो फॉल्ट दिसतो तो सर्वाइकल स्पाइनचा एमआरआय केला त्याची स्पष्ट दिसतो पण याच्यासाठी सर्वाइकल स्पाइनचा किती माणूस श्रीमंत असला लगेच एमआरआय करत किंवा तिथपर्यंत जात नाही. डॉक्टर पहिले म्हणतात कॅल्शियम घ्या पेनकिलर घ्या मल्टीव्हिटामिन घ्या किंवा सगळ्यात महत्वाचं कोणत्याही तुम्ही स्पेशलिस्ट डॉक्टरकडे गेले त्यांचं नाडी परीक्षण नाही. तो कोणताही डॉक्टर बॉडीला हात लावत नाही
तो त्याचं कॉपी करून ट्रीटमेंट असते, म्हणजे MRI कर, एक्सरे कर, मग ते टाकायचं. अच्छा, आता ही आमची जुनी परंपरा आहे, हजारो वर्ष पूर्वी आलेली, आणि याच्यात सहज शक्य आहे. आज मी जी चेक करतो, पेन किलर वगैरे खायला नसेल तर 99% पर्यंत तुमचं बरोबर निदान असतं. 3 सेटिंग नंतर परत पडेल, 10 दिवसात ओके. फक्त याला उचित 3 महिने नियम आहे. उठताना असताना हा हात खाली टेकवणं बंद. थोडे दिवस हात एकदम 100 डिग्री मध्ये नका ठेवू, असाच ठेवा, असं खिशामध्ये किंवा असा ठेवा. एकदम 100 डिग्री मध्ये नका ठेवा, 90 डिग्री पेक्षा आताच ठेवा. दुसरं, थोडे दिवस ह्या खुशी झोपू नका, मान मोडू नका, या खुशी झोपू नका, आणि हाताला झटका देऊ नका. किंवा याची ह्या हाताने 15 किलोपेक्षा जास्त वजन असू नका. 3 दिवसानंतर दुखणं काय, जे आता वर्कआउट चालू ते चालू, वर्कआउट सगळं चालेल, फक्त हात तुम्हाला याच्यापेक्षा ओके, म्हणजे हात जो असा पाहिजे याच्यापेक्षा जास्त असा स्ट्रेट नको, इथपर्यंत चालेल. जो तो सरळ झाला ते हाडाला हाड टच होईल, डेड होतील, परत तुम्हाला चालेल. बस ठीक आहे. फालतू तू म्हणजे तुमचे 2 प्रॉब्लेम, पहिला सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, मग हा टेनिस होईल. पण तुम्ही इथपर्यंत गेलेच नसते, तुम्ही फक्त याच्यावर ट्रीटमेंट जाणवलंच नाही ना सर. बॉडी लूज, रिलॅक्स रिलॅक्स मॅडम आजीचे आणि बाबाचे किती झाले? रिलॅक्स. गेला थोडा रिलॅक्स. सुरू झोप. खाली मान, रिलॅक्स एकदम. उठून बस. रिलॅक्स. आणि त्या बाबाचे हा रिलॅक्स. औषध तेल नाही राहून गेली माझ्याकडे दोन्ही सारखे. नशीब दाखवलं नाही कोण. कॅल्शियम, पेन किलर, मल्टीविटामिन,